तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? खूप दिवसानंतर आता ब्लॉग बनवायला चालू केले. तर सगळ्यात पहिल्यांदा घरातून बाहेर निघल्या तुम्हाला माहिती आहे आपल्याला पहिल्यांदा वाघोली लागते. तर बघा तुम्ही वाघोलीमध्ये कसली ट्रॉफिक आहे. आज आपल्याला कामाला जाईपर्यंत नुसते ट्रॉफिकच ट्रॉफिक आहे. तुम्ही बघा, मी प्रत्येक सिग्नल दाखवत राहीन तुम्हाला. वाघोलीतून कसा बसा पुढे आलो, मस्तपैकी जात होतो, तेवढ्यात आला पुढचा सिग्नल जकात नाका. तुम्हाला तर माहितीये इथं असली घाण ट्रॉफिक असते ना, तर विषयच हार्ड आहे. तुम्हाला तर माहितीये वाघोली म्हटल्यास धुरुळ आहे, आणि धुरुळ म्हटल्यास आपल्या तोंडाची काळजी घेणं हे आपलं काम आहे. तर आपण आहे ना मस्तपैकी तोंडाला मास्क वगैरे लावून, गॉगल वगैरे लावून मस्तपैकी पॅक होतो आणि डायरेक्ट जातो आपल्या कामावर. तुम्हाला तर माहितीये आता हे सध्या आलोय आपल्या घरपाशी. आता इथून पुढे आहे दारगा. तर दारग्यापाशी आता असली घाण ट्रॉफिक होती. इथं जवळ आहे ना 20 मिनिट तर इथंच गेले आमच्या ट्रॉफिक मध्ये. मला वाटलं बी नव्हतं एवढी ट्रॉफिक आहे ना, ही रोजच झालंय आता, नाही का? पण कसं आहे आता सांभाळून घ्यावं लागते. जाऊ दे. दारग्यापाशी 15 मिनिट घातले आणि 15 मिनिट पुढचे आपले बायपासला गेले. बायपासला पण असली घाण ट्रॉफिक होती. इथं थांबूनच डायरेक्ट पायच दुखायला लागले माझे. काय सांगू तुम्हाला. मला तर वाटतंय लोकांना काही काम असतात का नाही, की जावा बघाव तेव्हा रस्त्यावरच असतात आणि 24 तास ट्रॉफिकच. रात्री पण असतात जशाला तसाच तुम्हाला सीन दिसणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत, 12 नंतरच रस्त्याला पण आराम भेटत असं नाही का? पुण्यामध्ये नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला माहितीये का पोलीस नियमांचं पालन करतात का? ते मला बनवायचं नव्हतं असं व्हिडिओ मध्ये, पण नाही का आज अचानक BRT जाताना चक्क पोलिसाची गाडी नाही का रॉंग साईडने जात होती. तर बघा मग, सामान्य माणूस नियमांचं पालन करतो, पण पोलीस करतात का? डायरेक्ट पोलिसांनी ना रॉंग साईडने गाडी टाकली. जाऊ द्या, त्याचं आपल्याला काही येणं नाहीये. शेवटी कसं बस 1-1.5 तास नाही का प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या कामावर. तर हे आमचं ऑफिस आहे रास्ता पेठला, तुम्हाला माहितीच असेल. तर इथं मस्तपैकी सरकारी गाड्या, सरकारी माणसं, सरकारी कर्मचारी, इथं विषयच हार्डे. मस्तपैकी गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपली प्रेझेंटी टाकावं लागते. तर हे आमचं ऑफिस आहे. आतमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकत मित्रांनो, कारण आतमध्ये नाही का सरकारी फाईल वगैरे नाही का सगळं ठेवलेलं असते, त्याच्यामुळे आतमध्ये काय बनवू शकत नाही. तर मस्तपैकी आता म्हणलं आधी बाहेर चहा पाणी वगैरे करून यावं. हजेरी टाकल्यानंतर मग आलो, मस्तपैकी चहा वगैरे पिला. तर बघा तुम्ही, हा रास्ता पेठचा नाही का मेन चौक आहे. पुण्यात कोणतं काम लवकर हो की नाही हो, पण गाड्या उचलायचं काम हे एकदम परफेक्ट मध्ये 5 मिनिटाच्या आतच होऊन जाते, नाही का? तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.